नमस्कार, मी स्वप्नील जोशी. स्टार डायरीजमध्ये मी तुम्हाला सांगतोय माझा प्रवास. माझ्या करिअरची सुरुवात जरी उत्तर रामायणांमधनं झाली असली कुश या भूमिकेनं, तरी पहिला रोल ज्यांनी मला नाव दिलं, लौकिक दिलं, ज्यांनी मला भारताच्याच नव्हे तर जगभराच्या कानाकोपऱ्यात पोचवलं आणि एक आयुष्यभर कधी न संपणारी एक आयडेंटिटी दिली, ती म्हणजे श्रीकृष्णाची. 15-16 वर्षाचा होतो आणि रामानंद सागरांच्या ऑफिसमधनं फोन आला आणि सांगितलं की मला कृष्णाच्यासाठी ऑडिशन करायचं आहे. त्यांना माझं काम माहिती होतं, कारण त्यांनीच मला रामायणात लॉन्च केला होता कुश म्हणून. लुक टेस्ट झाल्या आणि रोल फायनलाइज झाला. आणि गमतीची गोष्ट अशी की 13 एपिसोडसाठी कॉन्ट्रॅक्ट झालं होतं माझं आणि 13 एपिसोडनंतर कृष्ण बदलणार होता आणि मोठा कृष्ण येणार होता. पण माझ्या सुदैवाने जसं जसं, कारण तेव्हा वीकली शोज असायचे, आठवड्याला एकच एपिसोड यायचा अर्ध्या तासाचा. जसे जसे एपिसोड येत गेले तसं तसं माझं वय वाढत गेलं आणि कृष्ण आणि माझं म्हणजे सिरियलमधला ट्रॅक आणि माझं वय मॅच होत गेलं आणि अल्टिमेटली मी 2-2.25 वर्ष तो शो केला. त्या शोनी मला आयुष्यभर पुरेल एवढा खजिना दिला, आठवणींचा, आनंदाचा, आणि थोडंसं जास्त समजूतदार बनवलं असं मी मनापासून मानतो. एका लग्नाची दुसरी गोष्टची गंमत फार निराळी. परत एक अत्यंत गाजलेलं रोल. फार कमी वेळा असं होतं GECच्या सोशल सोपच्या ॲक्टर्सच्या नशिबात की एखादी सिरियल अजरामर होऊन जाते. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की एका लग्नाची दुसरी गोष्ट माझ्या वाट्याला आली. घना आणि राधा असं कपल होतं. मुक्ता आणि माझा MPM ऑलरेडी आला होता, सुपरहिट झाला होता. मी, मुक्ता आणि सतीश हे त्रिकूट ऑलरेडी यशस्वी होतं. आणि त्याच्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट नावाचा एक शो आला. त्या शोनी मला खूप परिवार दिले. महाराष्ट्रातल्या नव्हे, मला वाटतं जगभरातल्या प्रत्येक मराठी परिवारात मला स्वतःचं असं एक स्थान दिलं. कोणासाठी मी त्यांचा घना दादा झालो, कोणासाठी मी त्यांचा बॉयफ्रेंड कसा असावा त्याचं एक व्हिज्युअलायझेशन झालो, कोणासाठी बायका नवऱ्यांना टोमणे मारायच्या किंवा मारतात अजूनही की मग घना असता तर अमुक केलं असतं, कोणासाठी मी त्यांचा नातू झालो, कोणासाठी मी त्यांचा पुतणा झालो. मला असं वाटतं की त्यातलं प्रत्येक पात्र मराठी माणसाने आपल्या घरात बघितलं, अनुभवलं आणि आपल्या घरात, आपल्या मनात रुजवलं. आणि म्हणून घना खूप स्पेशल वाटतो, आयुष्यभर स्पेशल राहील. प्रत्येक नटाच्या आयुष्यात असा एक काळ येतो, अशी एक फेज येते जेव्हा एव्हरीथिंग जस्ट हॅपन्स राईट फॉर हिम ऑर हर. मला असं वाटतं की दुनियादारी इज वन सच फिल्म. इतके अडथळे आले आम्हाला चित्रपट बनवण्याच्या विचार करण्यापासूनचे अडथळे. आणि प्रत्येक अडथळा असं वाटायचं की आता इथे थांबणार सगळं, संपणार सगळं, इथून पुढे काही होणार नाही. आणि आपोआप तो अडथळा दूर व्हायचा आणि गोष्ट पुढे जायची, सिनेमा पुढे जायचा. मला असं वाटतं की दुनियादारी, मी नेहमी असं म्हणतो की दुनियादारी इज अ ब्लेस्ड फिल्म. दुनियादारीशी निगडीत प्रत्येक माणसाचं सोनं झालं, स्पॉट बॉयजपासून निर्मात्यांपर्यंत सगळ्यांचं. आणि काय सांगू, म्हणजे दुनियादारीसारखे सिनेमे कोणी बनवत नाही असं मला मनापासून वाटतं. दुनियादारीसारखे सिनेमे बनतात. संजयचं स्वप्न होतं अनेक वर्षांचं की दुनियादारीवर सिनेमा व्हावा आणि त्याच्या स्वप्नातला श्रेयस त्याला माझ्यात दिसला. म्हणून त्याचे आणि परमेश्वराचे आभार. आणि श्रेयसवर आणि दुनियादारीच्या संपूर्ण टीमवर मला वाटत नाही माझ्या करिअरमधल्या दुसऱ्या कुठल्याही सिनेमाचा इतका मोठा पगडा लोकांच्या मनाचा जितका श्रेयस आणि दुनियादारीचा आहे. त्यामुळे श्रेयस आणि दुनियादारी ह्यांचं नातं जर शब्दात सांगायचं झालं माझ्याबरोबर तर इतकंच म्हणेन की तेरी मेरी यारी, मग भोकात गेली दुनियादारी. स्वप्ना वाघमारे जोशी आणि मीनाक्षी सागर या दोघांशी माझं एक वेगळं नातं आहे. स्वप्ना माझी बहीण आहे आणि मानलेली होती, पण आता कधी खरी झाली मला कळलंच नाही. आणि मीनाक्षीबरोबर म्हणजे रामानंद सागरांची नात, त्यांच्याबरोबर मी आयुष्यात कामाला सुरुवात केली होती, रामायण आणि कृष्ण. त्यांना जेव्हा पहिला मराठी सिनेमा बनवायचा होता तेव्हा ते माझ्याकडे आले आणि आय थिंक एका वेगळ्या पद्धतीने सर्कल कम्प्लिशन केलं आम्ही. आणि मितवाची गोष्ट जन्माला आली. मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या. मितवांनी मला घवघवीत व्यावसायिक यश दिलंच, पण आय थिंक एक वेगळा झोन ओपन केला असं मला मनापासून वाटतं, स्टायलाइज्ड रोमॅन्सचा. आणि मितवाचे कपडे, मितवाची गाणी, मितवाचा लुक, सिनेमॅटोग्राफी, एव्हरीथिंग वॉज एक्स्ट्रीमली स्टायलाइज्ड. आणि एका स्टायलाइज्ड फिल्ममध्ये मला काम करता आलं मितवामुळे. ऑल्सो मितवामध्ये जो कॉन्फ्लिक्ट मांडला गेला होता तो कॉन्फ्लिक्ट फार डेलिकेट होता. पण आम्ही नेहमीच असं मानत आलो आहे आणि तुम्ही ते नेहमी खरं करत आला आहे की मराठी रसिकाला जितकी जाण आहे कथानकाची आणि जितका तो डीप रूटेड आहे इमोशनली, स्पिरिच्युअली
आणि लिटरेचर वाईज तितका फार कमी प्रेक्षक आहे जगात दुसऱ्या भाषांमध्ये आणि त्याचा अभिमान आहे. आणि मितवाची गोष्ट त्याची गंमत हीच आहे की इतका संवेदनशील विषय असूनसुद्धा कदाचित ऑन द एज नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हच्या मधली वाटणारी हिरोईन असूनसुद्धा तो सिनेमा खूप गाजला, खूप चालला आणि लोकांच्या मनात घर करून राहिला. कारण नात्यातली गुंता, नात्यांमधली गंमत आणि नात्यांमधला ग्रे एरिया जितका छान आपल्याला समजू शकतो तितका फार कमी लोकांना समजू शकतो. त्यामुळे मितवाचं यश माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मितवा त्या अर्थाने माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मुंबई पुणे मुंबई 1 जेव्हा आला तेव्हा आम्हाला नावच नव्हते. कोणी मला हृदयमर्दम म्हणतं अजूनही, कारण त्या ज्या बिल्डिंगमध्ये मी राहतो MPM 1मध्ये त्या बिल्डिंगचं नाव हृदयमर्दम आहे आणि म्हणून मला अनेक लोक आता हृदयमर्दम म्हणून ओळखतात. पण MPM 2मध्ये काय वेगळं असं मला नेहमी विचारतात. तर मी गमतीचं म्हणतो की पहिल्या सिनेमात आम्हाला नावं नव्हती, आता आम्हाला नावं आहेत, गौतम आणि गौरी. गौतम प्रधान नाव आहे ह्या मुलाचं. MPM 1मध्ये तुम्ही त्याला भेटलात, त्याचं हसणं तुम्हाला आवडलं, त्याचं बोलणं तुम्हाला आवडलं, त्याची बडबड इरिटेशन तुम्हाला आवडलं, त्याचा स्वभाव तुम्हाला आवडला, त्याचा पुणेरी बास तुम्हाला आवडला. त्या सिनेमात आपण बघितलं की ते दोघे एकत्र आले, एक दिवस एकत्र घालवला, एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ती त्याला बाय म्हणून निघून गेली. मग काय झालं हे सांगायला आणि हे समजायला MPM 2 घेऊन 12 नोव्हेंबरला तुमच्यासमोर येतो आहे. खूप गंमत चालली की लग्न पुण्याला होणार का मुंबईत होणार. मी गमतीत असं उत्तर देतो की लग्न तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात होणार.